मुंबई पुण्याचा महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव। नवी मुंबई, भाईंदर, वसई, भिवंडी महापालिका सुद्धा खुल्या प्रवर्गाकडेच, तर ठाण्यामध्ये एससी, कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी प्रवर्गासाठी आरक्षण। मुंबईतील महापौरपदाच्या आरक्षणावर ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप। याआधी सुद्धा दोन्ही वेळेस सर्वसाधारण आरक्षण असताना यंदा ओबीसी का नाही, ठरवून सोडत काढली किशोरी पेडणेकरांचा आरोप। महापौर आरक्षण सोडत नियमाप्रमाणेच काढली आहे। मंत्री आशिष शेलार यांचं ठाकरेंच्या शिवसेनेला उत्तर। मुंबई महापालिकेवर महायुतीचा महापौर डौलाने बसेल, शेलारांचा दावा। पिंपरी, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर महापालिकांमध्ये महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गाकडे, तर कोल्हापूर, इचलकरंजी, जळगाव, चंद्रपूर महापालिकांमध्ये ओबीसी आरक्षण। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची मोठी खेळी। रवींद्र चव्हाणांच्या विरोधात पडद्यामागे राजू पाटील, श्रीकांत शिंदे एकत्र। गटस्थापनेवेळी श्रीकांत शिंदे, राजू पाटील, संदीप देशपांडे होते। केडीएमसीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याबाबत राज ठाकरेंना कल्पना होती। राज ठाकरेंना कल्पना देऊनच राजू पाटील आणि संदीप देशपांडेंच्या श्रीकांत शिंदेंसोबत 2 बैठका, सूत्रांची माहिती। कल्याण डोंबिवलीमधला प्रकार राज ठाकरे यांना सुद्धा मान्य नाही। एक वेळ भाजपबाबत निर्णय घेऊ, पण शिंदेंसोबत जाणार नाही। संजय राऊतांची भूमिका, राज ठाकरेंशी चर्चा करणार। कल्याण डोंबिवलीमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात आला। राजकारणामध्ये काहीही घडू शकतं, कल्याण डोंबिवलीप्रमाणे मुंबईतही घडू शकतं का, या प्रश्नावर मनसेच्या बाळा नांदगावकरांचं सूचक विधान। एकाच आठवड्यात नगरसेवक निवडून आल्यामुळे मनसे धक्क्यात, त्यातून सावरल्यावर योग्य निर्णय घेतील, भाजपच्या अमित साटम यांनी डिवचलं। केडीएमसीमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या 4 नगरसेवकांना डांबून ठेवलंय। जिल्हा प्रमुख अल्पेश भोईरांचा आरोप। डांबून ठेवलेले नगरसेवक संपर्कात असल्याचाही दावा। नॉट रिचेबल असलेल्या नगरसेविका सरिता मस्केंनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। सेना भवनातील बैठक आणि कोकण भवनामध्ये गटस्थापनेवेळी सरिता मस्के गैरहजर। देवदर्शनाला गेल्यामुळे फोन बंद असल्याचं दिलं स्पष्टीकरण। मुंबईमध्ये भाजपा बंडखोरांमुळे शिंदेंचे 10 उमेदवार पडले। शिवसेनेच्या नेत्यांचं तसंच पराभूत उमेदवारांचं मत, सूत्रांची माहिती। निकालानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये धुसफूस सुरू। चंद्रपूर महापालिकेमधील वादावर अखेर पडदा। धानोरकरांसोबत संवाद झाला, वाद मिटला। पक्षासाठी हात जोडायची वेळ आली तर तेही करेन, वडेट्टीवारांची भूमिका। अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि एमआयएमची युती। समितीच्या सभापतीपदासाठी भाजप आणि एमआयएमची एकमेकांना साथ। राजकीय चर्चांना उधाण। बाळगंगा धरण घोटाळा प्रकरणाचे न्यायाधीश अचानक बदलले। न्यायाधीश बदलण्याची आरोपी निसार खत्रीची मागणी आधी ठाणे कोर्टानं फेटाळली, मात्र प्रशासकीय आदेशाद्वारे न्यायाधीश बदलल्यामुळे चर्चांना उधाण। मोदींबद्दल मला खूप आदर, लवकरच एक चांगला व्यापार करार होईल। शुल्कवाढीच्या धमक्यांदरम्यान ट्रम्प यांचं मोठं विधान। भारतीय शेअर बाजारात मोठे बदल अपेक्षित। महापालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये TV9 मराठी नंबर 1। प्रेक्षकांनी सर्व निकाल फक्त TV9 मराठीवर पाहिला। महाराष्ट्रामधील जनतेची पसंती फक्त TV9 मराठी असल्याचं पुन्हा अधोरेखित। भारतामध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकावर बांगलादेशचा बहिष्कार। सरकार आणि क्रिकेट बोर्डाच्या बैठकीमध्ये निर्णय। आयसीसीनं बांगलादेशला दिलं होतं अल्टिमेटम।